मागच्या पार्टमध्ये आपण आलेलो खेकड्याला. लय खेकडं गावलेलं. मग इथंच धुतलं बितलं. म्हणलं आता जावं करायला. मग तिथनं निघालो. नदीच्या वर आलो तर इथं बिबट्याच्या पायाचं ठसं गावलं. मग बिबट्याचं पाहिजे बिबट्याचं पाहिजे बिबट्याचं. अरे पुढे बघ की वन किती यायची पुढे एक वन आहे पुढे ती बघ बिबट्या आलाय बरं का भागात. गाड्यांचं चाललेलं संशोधन कशाचं पाय आहेत काय आहेत. मग तोपर्यंत पुढं त्याच्यावर दिसलं कुत्रं. मग काय लागली एकमेकाकडे बघून हसाय सगळी. मग तिथनं विषयच बदलला गाड्यांनी. चला म्हणले आता खेकडं गावले तर जाऊन बनवूया. मग ती खेकडं घेऊन आलो. तिथनं डायरेक्ट पंकज दादा शेडवर झालो सामान विमान घेऊन. तिथनं आलो आत. मग चूल व्यवस्थित आहे का बघितली. तोपर्यंत त्यांनी चूल पेटवायला चालू केली. म्हणलं आपण पण मग इकडे खेकडं धुवून घ्यावं अजून एकदा. मग खेकडं बिकडं धुतलं आणि मग तिकडं चूल पेटलेलीच होती. आणि इकडं नेहमीचं क्रिटिकल असं काम कांदा चिरायचं चालू होतं. पण कांदा झाला चिरून मग टोमॅटो घेतला चिरायला. आणि इकडं आम्ही बनवाय पण चालू केलं. आणि आज आम्ही बनवणार होतो खेकडा फ्राय. त्यामुळं काही लई आप नव्हतं. थोडंच होतं पण क्वालिटी होतं. बसून बसून लय भुका लागलेल्या कधी होते असं झालेलं. बघता बघता झालं पण खेकडा आहेत म्हणल्यावर कुठं लय वेळ लागतो तेव्हा. रस्सा म्हणजे शेवट झालेला. कसा आहे क्वालिटी आणि क्वांटिटी दाखवायला लागत्या.